एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं काश्मीरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये जाऊन स्वतः रक्तदान केलं। शिवसेनेकडनं काश्मीरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली होती। मात्र विरोधकांनी काश्मीर दौऱ्यावरून शिंदे यांना टोला लगावलेला आहे। पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काश्मीर दौरा सध्या चर्चेत आहे। शिवसेनेकडनं काश्मीरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरासाठी एकनाथ शिंदेंनी श्रीनगर गाठलं। या शिबिरात जाऊन स्वतः एकनाथ शिंदेंनीही रक्तदान केलंय। एकनाथ शिंदे यांचं श्रीनगरमध्ये स्वागत करण्यात आलंय। तिथल्या स्थानिक महिलांनी शिंदेंना राखी बांधून त्यांचं औक्षण केलं। श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी शिंदेंचं स्वागत झालेलं आहे। श्रीनगरमध्ये शिवसेनेकडनं शिंदेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे। चंद्रहार पाटील जे पैलवान आहेत सांगलीतून आणि सांगली कोल्हापूरच्या भागातून जवळपास 1000 रक्तदाते आज आपल्या भारतीय लष्करासाठी भारतीय जवानांसाठी सीमेवर जाऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणार आहेत। ही भूमिका आहे राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे। आणि म्हणूनच आज मी चंद्रहार पाटील आणि त्यांचं टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। दरम्यान पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या आदिल या तरुणाच्या कुटुंबियांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। या कुटुंबाला एकनाथ शिंदेंनी मदतही केली होती। दिल की जो है मतलब तमन्ना थी, हम उनसे मिले। उन्होंने जब ये इंसिडेंट हुआ था जिसमें हमारे भाई की जो है जान गई थी, तो उसके बाद उन्होंने मेरे साथ फ़ोन पे बात भी की थी। उन्होंने बोला था जब भी मैं श्रीनगर आऊँगा मैं आपको ज़रूर बुलाऊँगा। तो आज वो आ रहे हैं, उन्होंने बुलाया है, तो मैं उनसे मिलने के लिए आया हूँ यहाँ। पहलगाम अटॅक झाला त्याच्यामध्ये जे आदिल शाह म्हणून एक युवक होता काश्मीर, त्याचा जे देहांत झाला त्याचं कुटुंब पण साहेबाला धन्यवाद मानण्यासाठी आलेलं आहे की जेणेकरून साहेबांनी त्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि घर बांधून आपण देत आहोत। एक 15-20 दिवसात ते घराचं काम पण कंप्लीट होऊन जाईल। एकनाथ शिंदेंच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। महाराष्ट्रात काहीही काम नसल्याने ते काश्मीरला जात आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। यहाँ पर उन्होंने मेरा स्वागत किया है और रक्षाबंधन का त्यौहार भी हुआ है, राखी भी बांधी है। ये एक अच्छा खुशी की भी बात है, इसलिए मैं उनको सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। ते महाराष्ट्रात काही काम नाही आहे। महाराष्ट्रात त्यांना फडणवीस त्यांचा भ्रष्टाचार त्यांची अरेरावी ही मान्य करत नाही। त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे। ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा, मी जम्मू काश्मीर पाहून येतो, हे पाहायला गेले असतील। महाराष्ट्रात काही काम नाही, जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा, अशी त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असेल। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही एकनाथ शिंदे तातडीनं जम्मू काश्मीरला गेले होते। पहलगामच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आदिलच्या कुटुंबियांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला होता। मदत करण्याचं आश्वासनही शिंदेंनी दिलं होतं। आता पुन्हा एकदा रक्तदान शिबिरासाठी एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेलेत, त्यामुळे शिंदेंच्या काश्मीर दौऱ्याची चर्चा होतीये। कपिल राऊत, झी 24 तास, श्रीनगर।